गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील घटकात आपण ट्रान्सफॉर्मरबद्दलची माहिती बघितली होती आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे प्रकार बघितले होते. व्होल्टेजवरून दोन प्रकार पडतात, सिंगल फेजवरून दोन प्रकार पडतात, त्या व्यापारी वापरानुसार त्याचे प्रकार पडतात, ते प्रकार आपण बघितले होते आणि कोरवरून पडतात. असे चार प्रकारच्या प्रकारामधील ट्रान्सफॉर्मरची माहिती आपण बघितली होती. त्यामध्ये व्होल्टेजवरून पडणारे स्टेप अप, स्टेप डाऊन, फेजवरून पडणारे सिंगल फेज, थ्री फेज आणि व्यापारी तत्वानुसार म्हणजे इंडस्ट्रियल एरियामध्ये जे ट्रान्सफॉर्मर वापरतो आपण त्याच्याबद्दलची माहिती बघितली. पॉवर ट्रान्सफॉर्मरची, कोर ट्रान्सफॉर्मर, बेरी टाईप, शेल टाईप या इत्यादी ट्रान्सफॉर्मरची आपण माहिती बघितली होती. आता हे ट्रान्सफॉर्मर वर्क करताना ज्यावेळेस हे ट्रान्सफॉर्मर कार्य करत असतात त्यावेळेस काय असते, त्याच्यामध्ये लॉसेस होतात. आता कोणते कोणते लॉसेस होतात त्या लॉसेसबद्दलची आपण माहिती या घटकात घेऊया. सेकंडरी वायंडिंगमध्ये तसेच कोरमध्ये वेगवेगळे लॉसेस होत असतात. यामध्ये वायंडिंगमध्ये कॉपर लॉसेस व कोअरमध्ये आयर्न लॉसेस होतात. आता वायंडिंगमध्ये कॉपर लॉसेस काय होतात, कारण की वायंडिंग हे कॉपर इनॅमल, सुपर इनॅमल कॉपर वायरची बनवलेली असते आणि वायंडिंगला ज्यावेळेस सप्लाय जातं त्याच्यामध्ये हे चुंबकीय रेषा तयार होतात आणि त्याच्यात कटिंग ॲक्शन तयार होत असते. म्हणजे एका कॉईलपासून दुसऱ्या कॉईलकडून कापल्या जात असतात, त्याच्यामुळे त्याचे लॉसेस होतात. म्हणजे ते लॉसेस म्हणजे कॉपर असतात, कारण की ती जी वायंडिंग असते हे कॉपरच्या धातूपासून बनवलेली असते, म्हणून त्यात कॉपर लॉसेस होतात. आणि कोर हे आयर्नपासून, म्हणजे ते एक आयर्नचे बनवलेले असतात, म्हणून ते आयर्न लॉसेस होतात. म्हणजे जेणेकरून ते आयर्न गरम होते वायंडिंगच्या कटिंग ॲक्शनमुळे, तर ते आयर्न गरम होतात. तर आयर्न गरम झाल्यामुळे काय ते आयर्न हे कोअरचे लॅमिनेट केलेले असतात आणि त्या कोअरमध्ये ते आयर्न लॉसेस आढळून येतात. या लॉसेसचा परिणाम काय होतो, या लॉसेसचा परिणाम ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेवर होतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं जे काम करण्याची क्षमता असते त्याच्यावर याचा परिणाम दिसून येतो. म्हणजे कोणाचा, कॉपर लॉसेसचा आणि आयर्न लॉसेसचा. मग हे आयर्न लॉसेस आपल्याला कमी करायचे आहेत, याची माहिती बघायची आहे. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस व आयर्न लॉसेस असे दोन मुख्य प्रकार पडतात. म्हणजे याच्यात होणारे लॉसेस फक्त दोनच आहेत, एक कॉपर लॉस आहे आणि एक आयर्न लॉस आहे. तर या लॉसेसची माहिती आपण या घटकात घेऊया. आता पहिला आहे कॉपर लॉसेस. प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंगचे रेजिस्टन्स आणि त्यामधून वाहणाऱ्या करंटमुळे कॉपर लॉसेस होतात. म्हणजे प्रायमरी जे वायंडिंग असते आणि सेकंडरी वायंडिंग असते त्याचा जो रेजिस्टन्स असतो, म्हणजे विरोध असतो, त्यामधून जो करंट वाहतो त्या करंटमुळे काय होते, कॉपर लॉसेस होतात. हे लॉसेस वॅट किंवा किलोवॅटमध्ये मोजतात, वॅट किंवा किलोवॅटमध्ये मोजतात. कॉपर लॉसेस शोधण्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो. आता इथे सूत्र वापरलेलं आहे WC वॅटेजमध्ये बरोबर IP², म्हणजे प्रायमरीचा करंटचा वर्ग गुणिला प्रायमरीचा रेजिस्टन्स अधिक I म्हणजे करंट, म्हणजे सेकंडरी IS म्हणजे सेकंडरीचा करंटचा वर्ग गुणिला रेजिस्टन्स म्हणजे कोणाचा, सेकंडरी वायंडिंगचा रेजिस्टन्स. या सूत्राच्या आधारे आपण याचा कॉपर लॉसेस आपण काढत असतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे WC म्हणजे काय, एकूण कॉपर लॉसेस म्हणजे टोटल कॉपर लॉस किती झालेला आहे तो, म्हणजे तो वॅटेजमध्ये असतो. IP म्हणजे प्रायमरीचा करंट, I हा करंट असतो, ॲम्पियरचं एकक आहे. P म्हणजे प्रायमरी, RP म्हणजे प्रायमरीचा रेजिस्टन्स, R म्हणजे रेजिस्टन्स, P म्हणजे प्रायमरी वायंडिंग. तो रेजिस्टन्स जो असतो कशामध्ये, तो ओममध्ये असतो. IS म्हणजे I म्हणजे करंट, S म्हणजे सेकंडरी वायंडिंगचा करंट, म्हणजे सेकंडरी वायंडिंगचा करंट हा ॲम्पियरमध्ये असतो. नंतर RS सेकंडरीचा रेजिस्टन्स जो ओममध्ये असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात नोट डाऊन करून घ्यायचे आहे की करंट हा ॲम्पियरमध्ये आहे, रेजिस्टन्स हा ओममध्ये मोजतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि पॉवर हे आपले वॅटेजमध्ये असते. आता आयर्न लॉसेस कोअरच्या गुणधर्मामुळे तिच्यामध्ये आयर्न लॉसेस होतात. कोअरचा जो गुणधर्म असतो, कोअरचा गुणधर्मामुळे तिच्यामध्ये आयर्न लॉसेस होतात. त्यांच्यावर जो लोड जोडलेला असतो, लोड करंटचा कोणताही परिणाम होत नाही, कारण की लोड हा वायंडिंगवर असतो, कोअरवर नसतो, म्हणून त्याच्यावर लोड करंटचा काही परिणाम होत नसतो. म्हणून या लॉसेसना कॉन्स्टन्स लॉसेस म्हणतात, म्हणजे स्थिर लॉसेस म्हणजे कॉन्स्टन्स लॉसेस म्हणतात. या लॉसेसमध्ये एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस यांचा समावेश होतो. आतापर्यंत आपण बघितलं की कॉपर लॉस आणि आयर्न लॉस, पण आयर्न लॉसमध्ये
आणखी 2 लॉसेस आहेत, ते आहेत एडी करंट लॉस आणि हिस्टॅरिसिस लॉस यांचा समावेश असतो. आता एडी करंट लॉस म्हणजे काय? आता ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअर बदलत्या चुंबकीय क्षेत्राचे छेदली जात असल्याने फॅरेडच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोअरमध्ये इंड्युस्ड EMF निर्माण होऊन कोअरच्या अंतर्गत भागात एडी करंट निर्माण होतात. आता हा ट्रान्सफॉर्मरमध्ये काय होत असते, 2 वाइंडिंग असतात आणि याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे फॅरेडे शास्त्रज्ञ त्यांनी तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये काय होते, एका वाइंडिंगला जर सप्लाय दिला तर दुसरी वाइंडिंग ही त्याच्याकडून त्या चुंबकीय रेषा कापून त्याच्यामध्ये EMF तयार करतो. EMF म्हणजे व्होल्टेज तयार करतो. हे करत असताना याच्यामध्ये काय कोअरच्या अंतर्गत भागात एडी करंट निर्माण होतो आणि हा एडी करंट ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये I²RT प्रमाणे उष्णता निर्माण करतो. आता I²RT म्हणजे काय? आय हा करंटचा वर्ग गुणिला रेजिस्टन्स गुणिला वेळ, म्हणजे तो करंटचा वर्ग त्यामधून किती वेळ वाहतो, टी म्हणजे टाईम वाहतो, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते कोअरमध्ये. ती निर्माण होऊन उष्णता I²R एवढी पॉवर खर्च होते, म्हणजे करंटचा वर्ग गुणिला रेजिस्टन्स एवढी त्याच्यातून पॉवर खर्च होते. या खर्च होणाऱ्या पॉवरला एडी करंट लॉसेस असे म्हणतात. म्हणजे या खर्च होणाऱ्या पॉवरला एडी करंट लॉस असे म्हणतात. आता कॉपर लॉस कशामध्ये होतात? वाइंडिंगमध्ये होतात. आयर्न लॉसेस कशामध्ये होतात? तर ते कोअरमध्ये होतात. आणि एडी करंट लॉस कशामध्ये होतो? हा कोअरमध्येच होतो. पण कोअरमध्ये कधी होतो? ज्या त्या चुंबकीय रेषा एकमेकाला छेदल्या जातात आणि त्याच्यातून EMF तयार होतो, त्यावेळेस जो करंट वाहतो तो करंट तो कोअरमधून जातो, त्याला एडी करंट म्हणतात. आणि त्या एडी करंटमुळे काय होते, त्याच्यामध्ये उष्णता तयार होते. ट्रान्सफॉर्मरला जर तुम्ही हात लावतो गरम होते. गरम होणे म्हणजेच त्याच्यामध्ये एडी करंट लॉस होत आहे हे आपल्या निदर्शनास येते. आता हिस्टेरिसिस लॉस. हिस्टेरिसिस लॉस कशाला म्हणतात? कोअरमधील चुंबकीय बदलामुळे त्याच्यामध्ये होणाऱ्या लॉसेसना हिस्टेरिसिस लॉसेस म्हणतात. कोअरमधील चुंबकीय बदलामुळे म्हणजे कोअरमध्ये जे चुंबकीय बदल होतात, कारण कोअरचं काम काय? चुंबकीय रेषांना वाहून नेण्याचं काम हे कोअर करते. आणि चुंबकीय रेषामध्ये कशामध्ये निर्माण होतात? चुंबकीय रेषा हे वाइंडिंगमध्ये निर्माण होत असतात, म्हणजे प्रायमरी वाइंडिंगमधून निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा कोअरमार्फत जाऊन हे सेकंडरीमधून छेदल्या जात असतात. तर कोअरमधील चुंबकीय बदलामुळे होणारे जे बदल असतात त्यांना हिस्टेरिसिस लॉसेस म्हणतात. या लॉसेसचे प्रमाण एकूण पॉवरच्या 1 ते 3% दरम्यान असते. म्हणजे आपली पॉवर म्हणजेच वॅटेज पॉवर आपण वॅटेजमध्ये मोजतो. ते पॉवर जे असते ते एकूण पॉवरच्या 1 ते 3% दरम्यान असते. हिस्टेरिसिस लॉसेस करतात WH हे चिन्ह वापरतात. WH हे त्याचं सांकेतिक चिन्ह आहे हिस्टेरिसिस लॉसेसचं, म्हणून ते मी याला WH मध्ये दाखवलेलं आहे. तर हे आहे याच्यामध्ये कॉपर लॉस, आयर्न लॉसमध्ये एडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस, ह्या लॉसेस याच्यामध्ये होत असतात. आता हे लॉसेस शोधण्याची पद्धत आहे, हे कसे शोधायचे हा याचा आपण थेरॉटिकली अभ्यास केला. प्रॅक्टिकली हे लॉसेस आपण शोधू शकतो. ते शोधण्याची पद्धत कशी आहे ते बघूया. ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर आणि आयर्न लॉसेस होत असतात. ह्या लॉसेसमध्ये प्रमाण होऊन शोधून काढण्यासाठी अनुक्रमे शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट टेस्ट घेतात. म्हणजे आपल्याला कॉपर लॉसेस आणि आयर्न लॉसेस शोधायचं असेल तर अनुक्रमे म्हणजेच कॉपर लॉसेस शोधण्यासाठी तुम्हाला शॉर्ट सर्किट टेस्ट करावं लागते आणि आयर्न लॉसेस शोधण्यासाठी तुम्हाला ओपन सर्किट टेस्ट करावं लागते. आता शॉर्ट सर्किट टेस्ट कशी असते? ट्रान्सफॉर्मर पूर्ण लोड असताना म्हणजे ट्रान्सफॉर्मर आपण काहीतरी एखादं उपकरण जोडलेलं असताना किंवा लोड जोडलेला असतात, लोड म्हणजेच उपकरणं असताना वाइंडिंगमध्ये होणारे कॉपर लॉसेस शोधून काढण्याकरिता शॉर्ट सर्किट टेस्ट घेतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉसेस शोधून काढण्यासाठी कशाचा वापर करतात? ते शॉर्ट सर्किट टेस्टचा. ही टेस्ट घेण्यासाठी लो व्होल्टेज वाइंडिंग जाड तारेने शॉर्ट करतात आणि हाय व्होल्टेज म्हणजे HV वाइंडिंगच्या बाजूला व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर आणि रेवास्टॅट जोडतात. म्हणजे एवढं जोडतात, म्हणजे अशा प्रकारची ते शॉर्ट सर्किट टेस्ट केली जाते की जेणेकरून शॉर्ट सर्किट टेस्टमुळे काय होते, आपल्याला कॉपर लॉसेसची माहिती भेटते की याच्यामध्ये किती कॉपर लॉसेस झालेले आहे. आपण आता शॉर्ट सर्किटची आकृती बघूया. हे आकृती तुमच्या समोर आहे. आकृती काढून घ्यायची. हे शॉर्ट सर्किट म्हणजे
ट्रान्सफॉर्मरमधील जर तुम्हाला लॉसेस शोधून काढायचे आहेत, कॉपर लॉसेस, तर तुम्हाला शॉर्ट सर्किट इथं सिंगल फेज AC सप्लाय. AC सप्लाय म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर दाखवलेले आहेत. MCLV हे वॅटमीटर आहे. वॅटमीटरमधले ते मुव्हिंग कॉईल, लो व्होल्टेज कॉईल, लाईन, शॉर्ट सर्किट दाखवलेली आहे. इकडे सेकंडरी वायंडिंग शॉर्ट केलेली आहे आपण जाडताऱ्याने, आणि प्रायमरी वायंडिंग दाखवलेली आहे. तर ही शॉर्ट सर्किट टेस्टची डायग्राम आहे. अशा प्रकारे आपण हा जो ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल तुम्हाला दिसतोय, तर हे ट्रान्सफॉर्मरची डायग्राम. तर ही डायग्राम ज्या समोर आहे काढून घ्यायची आहे. कॉपर लॉसेस शोधण्यासाठी आपण शॉर्ट सर्किट टेस्टचा वापर करत असतो. आता दुसरे आहे ओपन सर्किट टेस्ट. ओपन सर्किट टेस्ट ट्रान्सफॉर्मरच्या कोरमध्ये होणारे आयर्न लॉसेस शोधण्यासाठी ओपन सर्किट टेस्टचा वापर करतात. आयर्न लॉसेस शोधण्यासाठी आपण ओपन सर्किट करतो आणि कॉपर लॉस शोधण्यासाठी शॉर्ट सर्किट टेस्ट घेत असतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे हाय व्होल्टेज वायंडिंग ओपन ठेवतात आणि लो व्होल्टेज वायंडिंगला व्होल्टमीटर, ॲमीटर आणि वॅटमीटर जोडतात. याच्यामध्ये बघा जे S1 S2 म्हणजे हे सेकंडरी वायंडिंग आहे, ती ओपन ठेवलेली आहे. तेच आपण शॉर्ट सर्किटमध्ये काय केलं, ती शॉर्ट केलेली आहे. शॉर्ट म्हणजे एका ताऱ्यानं आपण त्याला जोडून पूर्ण दाखवलेली आहे. तर हे ओपन म्हणजे उघडी आणि शॉर्ट म्हणजे शॉर्ट केलेली टेस्टिंग. आता ओपन सर्किट कशासाठी, हे आयर्न लॉसेस शोधण्यासाठी असते, आणि शॉर्ट सर्किट हे कॉपर लॉसेस शोधण्यासाठी केली जाणारी टेस्ट असते. ही डायग्राम आहे. आता हे ट्रान्सफॉर्मरच्या वायंडिंग दाखवली की अप्पर योक, लोअर योक, लिम म्हणजेच ते कोर ज्याला म्हणतो आपण, विंडोज. HV म्हणजे हाय व्होल्टेज वायंडिंग, HV म्हणजे हाय व्होल्टेज इन्सुलेशन, लो व्होल्टेज इन्सुलेशन, आणि LV म्हणजे LV वायंडिंग आणि कोर अशी दाखवलेली आहे. आता सिंगल फेज कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची जी वायंडिंग असते, सिंगल फेज कोर वायंडिंग करताना लिंबच्या जवळ कमी विद्युत दाबाचे वायंडिंग आणि त्यावर जादा विद्युत दाबाचे वायंडिंग आकृतीत दाखवल्याप्रमाणे करतात. मात्र हीच पद्धत वेगवेगळ्या प्रकारे सिंगल फेजमध्ये दाखवल्याप्रमाणे करतात. सिंगल फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मरबाबत खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे करतात. आता ही जी आकृती दाखवलेली आहे याच्यामध्ये वायंडिंग कशी केली जाते त्याची हे डायग्राम दिलेली आहे. नंतर हा शेल टाईप दाखवलेला खाली ट्रान्सफॉर्मर, याचं ते इंटरनल वायंडिंग कशी केली जाते हे दाखवलं. थ्री फेज वायंडिंगमध्ये काय, ज्याच्यामध्ये 3 फेज असतात त्याला 3 फेज म्हणतो आपण. तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे हे 3 वेगवेगळ्या सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर विशिष्ट पद्धतीने एकत्र जोडतात किंवा 3 फेजचे वायंडिंग स्वतंत्रपणे केले जातात. या प्रकारच्या वायंडिंगमध्ये 3 भाग असतात. कोरच्या जवळ लो व्होल्टेज कमी दाबाचे वायंडिंग, त्यावर मध्य विद्युत दाबाचे म्हणजे मीडियम व्होल्टेज वायंडिंग, त्यावर उच्च दाबाचे हाय व्होल्टेज वायंडिंग आकृतीत दाखवल्याप्रमाणे वायंडिंग करतात. अच्छा, एकावर स्टेप बाय स्टेप असे 3 प्रकारच्या 3 पद्धती 3 फेजचे याच्यात 3 वेगवेगळ्या वायंडिंग्स केलेल्या असतात. हे बघा, ज्या आतमध्ये जर सेंटरमध्ये दिसत आहे